लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता ई-केवायसी प्रोसेस पूर्ण करायची आहे, परंतु भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना ई-केवायसी करताना काही समस्या येत आहेत, काही अडचण येत आहेत. त्यामध्ये मेन महत्वाची अडचण म्हणजे काही भरपूर अशा लाडक्या बहिणींना ओटीपी रिसीव्ह होत नाहीये. तर ओटीपी का रिसीव्ह होत नाही याचं कारण काय आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला ओटीपी का रिसीव्ह होत नाही किंवा तुमच्या मोबाईल नंबरवरती ओटीपी का रिसीव्ह होत नाही, याचं पहिलं कारण असं असू शकतं की तुम्ही तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक केलेला नसेल. म्हणून तुम्ही पहिल्यांदा हे चेक करून घ्या की तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही. दुसरं कारण म्हणजे तुमच्या आधार कार्ड सोबत जो पण मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तो जर बंद असेल, कदाचित तुम्हाला ओटीपी रिसीव्ह होणार नाही. म्हणून ह्या गोष्टी चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या आधार कार्ड सोबत जो पण मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो मोबाईल नंबर लिंक आहे की नाही, या दोन गोष्टी चेक करा. जर यामधून कुठली गोष्ट असेल तर तुम्ही ती गोष्ट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय करता येईल, ई-केवायसी प्रोसेस पूर्ण करता येईल. तुम्हाला तुमचा ओटीपी सुद्धा रिसीव्ह होईल. कुठल्या दोन गोष्टी करायच्यात, तुमच्या आधार कार्ड सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जो पण मोबाईल नंबर लिंक केलेला आहे तो सुरू आहे की नाही ते चेक करा. तेव्हाच तुम्हाला कळेल की खरंच प्रॉब्लेम काय आहे, कुठे समस्या आहे. धन्यवाद.